मयूर पोल्ट्रीमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आज मी तुमच्याशी एका खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे. बाजारभाव, रोगराई, आत्ता वाढलेले रेट आणि इथून पुढे मिळणारी संधी. तर ती संधी कॅश करता येईल का आपल्याला, किंवा काही नुकसान होईल का, नवीन फार्मरची काय परिस्थिती राहील, जुने फार्मर कसे तग धरू शकतील किंवा ते किती मुनाफा कमवतील, या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर चला तर मित्रांनो, आता आपण सविस्तर चर्चा करूया. चर्चेचं मूळ येणार आहे इराण अमेरिका युद्धावरती. तर ते परिणाम म्हणजे काय, तर ऑइल प्रॉब्लेम झालेला आहे बघा. तेलाचे रेट वाढलेले आहेत. आता आपल्याकडेच वाढलेत असं नाही, जगात सगळीकडेच वाढले, त्यामुळे आपल्याकडे वाढणारच होते. कोण म्हणतं इलेक्शनमुळे थांबले वगैरे वगैरे, आपल्याला त्याच्याशी काय मतलब नाही आहे. आपल्याला फक्त आपला व्यवसाय करायचा आहे. तेलाचे भाव वाढले म्हणजे बाकीच्या गोष्टींचे भाव वाढणे आणि ते खूप गगनाला जाणे याचा काही संदर्भ नाही. हा, तेलाचे भाव वाढले तर तुमचं ट्रान्सपोर्टेशन आणि इतर खर्चावरती थोडासा बोजा पडणार आहे. त्यामुळं एक 4-5%, 2%, 3% असे लमसम रेट वाढणं हे साहजिक आहे, ते मान्य करू शकतो. पण सोयाबीन DOCचा भाव मित्रांनो हा गगनाला गेलेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट डबल झालेला आहे बघा. 40 रुपये 42 रुपये रेट होता एक महिन्यापूर्वी, आज तो 75 रुपयाच्या घरामध्ये आहे. बरोबर, मेचा शेवटचा आठवडा. आता एवढे भाव थोडेसे परवडत नाही आणि त्याला सबस्टिट्यूट आपण वापरू शकत नाही. त्याचं रिझन असतं आपल्याकडे न्यूट्रिशन मेंटेन करता येणार नाही. त्याच्यामुळं हा जो भाव वाढलेला आहे त्याचा नक्कीच फटका आपल्याला बसणार आहे. तर बघा, सोयाबीन DOCचे भाव वाढले, पण मका, तुमचं DORB याचे रेट एवढे त्या प्रमाणात वाढलेले नाहीत. सोयाबीन DOCचेच भाव का वाढले, तर त्याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. तर हे बघा, ऑइल, आता सोयाबीन ऑइल किंवा जे पण आपल्याकडं बीन्स जे असतात त्याच्यापासून जे तेल तयार केलं जातं, तर ते तेल बनवायचं आणि मार्केटमध्ये आणायचं आणि त्याची DOC ही आपल्या पोल्ट्री इंडस्ट्रीला मिळते. बरोबर, तर आता तेल वाढलं म्हणजे ऑइल, पेट्रोल, डिझेल वाढलं आणि याचे रेट वाढणे याचा काही संदर्भ लागत नाही आहे बघा. बरोबर, तर तो संदर्भ मग कसा आहे बघा, आपल्याकडं हॉटेल इंडस्ट्री किंवा फास्ट फूड किंवा जे काही रेडीमेड तुमचं पॅकिंग मटेरियल येतं त्यासाठी जे ऑइल यूज होतं ना मित्रांनो, तर ते आपलं रिफाईंड ऑइल नसतं बघा. आपला म्हणजे सोयाबीन DOC, सोयाबीनचं किंवा इतर मोहरीचे वगैरे तेल वापरले जातात, खोबऱ्याचं तेल वापरलं जातं, ते तेल नसतं, तर ते पाम तेल असतं. आणि पाम तेल हे परदेशातून आयात होतं आणि सगळ्यात मोठा परिणाम तिथंच झालेला आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट बऱ्यापैकी ठप्प आहे. त्याच्यामुळं पाम तेल मार्केटमध्ये येत नसल्यामुळं बिझनेस हे सगळे आपल्या मेक इन इंडिया प्रोडक्टवरती चालू आहेत. एक्सपोर्टचं ऑइल येत नाही, त्यामुळं सोयाबीन ऑइल किंवा इतर ऑइल जे आहेत आपले, त्या सगळ्यांची मागणी वाढली की पुरवठा जो आहे तो सीमित होता. आपल्याकडचं प्रोडक्शन चांगलं झालेलं आहे सोयाबीनचं, तरीही सोयाबीनचे बाजार, सोयाबीन DOCचे बाजार वाढले, तर ऑइलचे बाजार वाढलेले. बघा, खाद्यतेल महागलेलं आहे. त्याचं रिझनच ते आहे की येणारं पाम तेल आपल्या इंडियाचे इम्पोर्टमध्ये जे आपल्या देशात येतं ऑइल, ते कमी झालेलं आहे. बरोबर, त्या कारणाने DOCचे रेट वाढलेले आहेत. आता DOCचे रेट वाढले तसंच आपला एक्सपोर्ट होणारा अंडी हा पण प्रकार जो आहे तो पण थोडासा ठप्प आहे. साऊथमध्ये 1-2 माझं बोलणं झालं, तर हैदराबाद आणि नामक्कलमधून जो काय माल बाहेर जातो, तर माझं 1-2 व्यक्तींशी बोलणं झालं, तर तिकडनं जाणारा एक्सपोर्टचा माल बऱ्यापैकी 50% एक्सपोर्ट कमी झालेला आहे. त्यामुळं तिथं जो माल तयार होतो तो सगळा आपल्या इंडियातच किंवा मोस्टली आपल्या पुण्या मुंबईला येणारा माल हा वाढलेला आहे. जो एक्सपोर्ट होणारा माल आहे तो सगळा इथेच आहे आणि त्यामुळे तो सगळा माल आपला इकडेच येतो. त्याच्यामुळं काय होतं आहे की ज्या प्रमाणात आपले रेट वाढायचे अंड्याचे त्या प्रमाणात वाढलेले नाही आहेत. तर सगळीच महागाई वाढली. तरकारी, भाज्या, तुमचं कडधान्य सगळेच रेट वाढलेले आहेत. महागाई वाढलेलीच आहे बघा, हे कोणाला चुकलेलंच नाही. सगळ्या देशांमध्ये, जगात सगळीकडे प्रॉब्लेम येतो, आपल्याकडे होणारच आहेत प्रॉब्लेम. पण आपल्याकडं हे अंड्याचे भाव त्या प्रमाणात नाही वाढलेले बघा. आता 6 रुपये प्लसचा रेट म्हणजे काय खूप नाही आहे. हा, महागाईच्या प्रमाणात जर 7 रुपये रेट असता तर मान्य केलं असतं की बाबा हा महाग झालेला आहे, अंडं महाग झालेलं नाही आहे. आज बघा, तुम्ही तरकारीची भाजी आणली आणि एक टायमिंगचं जेवणाची जर तुम्ही सब्जी बनवायचा विचार जर केला, तर त्याचा रेट आणि अंड्याचा रेट जवळजवळ सेम बसतो. मग अंड्याचे प्रोटीन व्हॅल्यू, न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त आहेत
व्हेजिटेबलपेक्षा, कुठे एखाद्या भाजीपेक्षा, बरोबर. तर माझं सांगण्याचं म्हणजे मूळ हे आहे की अंड्याचे बाजार त्या प्रमाणात वाढलेले नाहीत. ज्यावेळेस एक्सपोर्ट चालू होईल त्यावेळेस खरा फरक दिसेल. त्यावेळेस बघा अंड्याचे रेट गगनाला जातील, हे कन्फर्म आहे. आज सोया DOC आणि मक्का आणि DORB, आता DORB आपल्याकडे तर आपल्या महाराष्ट्रात तर मिळतच नाही, तयार होत नाही, म्हणजे ती आपल्याला परराज्यातून येते. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन वाढलं आहे आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचा टाईम पिरियड पण वाढलेला आहे. आता टाईम पिरियड वाढला, टायर गरम होतात बघा, त्यामुळे ड्रायव्हर लोक जे 4-5 दिवसात गाडी यायची ती आता 8 दिवसात येते गाडी. टाईम पिरियड वाढला की व्हॅल्यू वाढला, कॉस्टिंग वाढली, सगळ्याच गोष्टी वाढत आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळं DORB जे 20 रुपयावरती होती ती आता 22-23 रुपयापर्यंत आलेली आहे. DOC ते ऑइलचा प्रॉब्लेम झाल्यामुळं ते 75 रुपये क्रॉस आहे. मका बाजार बघा, आता मका आपल्या परिसरातलीच आहे, शेतकऱ्याचा माल आहे, त्याचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा त्याचा काय एवढा इश्यू नाही आहे. शिवाय आपल्याला रेशनिंगवरतीही मका भेटायला चालू झालेली आहे, त्याच्यामुळं मक्याचे बाजार काय वाढलेले नाहीत बघा. त्या मानाने जे शेतकरी प्रोड्यूस करतात मका, त्यांच्यासाठी मात्र ही वाईट बातमी आहे. मक्याचे बाजार वाढलेले नाहीत, आपलं धनधान्यांचे बाजार वाढलेले नाही आहेत, शेतकऱ्याचं मरण चालू आहे, बरोबर. पण जे इंडस्ट्रियल एरिया, इंडस्ट्रीमधून जे प्रोडक्ट तयार होत आहे ना, त्याचे बाजार मात्र भरमसाठ वाढलेले आहेत. त्यामुळं आपल्या अंड्याचे बाजार वाढणं हे जरी NSCच्या हातात असलं तरी सरकार याच्यावरती खूप बारकाईने लक्ष ठेवू नये. त्याच्यामुळे याचे बाजार किती वाढतील आणि कसे वाढतील याचा अंदाज कुणालाच नाही. पण 100% मित्रांनो, येता सीझन हा म्हणजे खूप कडक बाजाराचा राहणार आहे, पण कॉस्टिंगही त्या प्रमाणात जास्त असू शकते. आत्ता सध्या तर कॉस्टिंग फेज 1 जे नवीन पक्ष्यांचं जे खाद्य आहे ते 32-33 रुपये kg गेलेलं आहे. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं, माझं फेज 3 खाद्य मी 27-27.5 रुपये पर kg प्रमाणे बनवतो आहे आत्ता. त्यामुळे कॉस्टिंग खूप वाढलेलं आहे, मार्जिन रेशो खूप कमी झालेला आहे आणि कॉस्टिंगमध्ये तुमचं लेबर कॉस्ट वाढलेली आहे, इतर मेंटेनन्सही वाढलेले आहेत. लाईट इश्यू झाल्यानंतर जनरेटर्स बॅकअप त्याची कॉस्टिंग, म्हणजे सर्वत्रच आपला खर्च वाढलेला आहे, पण उत्पन्न त्या पटीत वाढलेलं नाही आहे. आता ज्यांचा फार्म नवीन आहे, नवीन चालू झाला आहे, 95-96% प्रोडक्शन आहे, त्यांना त्या गोष्टीची झळ बसणार नाही आहे. पण त्यांच्यासाठी एक सूचना आहे की त्यांनी आत्ताच्या कालखंडात म्हणजे रेट कडक झालेले आहेत, या परिस्थितीमध्ये जे काही त्यांना फायदा होतो आहे तर तो नक्कीच त्यांनी सेविंग्स करून ठेवायचं किंवा पुढचं नियोजन एकदम कॅल्क्युलेटेड ठेवायचं आहे. नाहीतर आमचा टाईम खराब चालू आहे, ज्यांचे पक्षी 80 अबाव आहेत, आमचा टाईम खराब चालू आहे. नवीन पुलेट बर्ड मिळत नाही आहे. पुलेटचे 15 आठवड्याचा पक्षी 270, 12 आठवड्याचा पक्षी 230. अहो हे रेट नाही. आम्ही ज्यावेळेस या लाईनमध्ये होतो त्यावेळेस 150 रुपये 160-170ला बर्ड मिळत होते आणि लेईंगला यायचा काल म्हणजे 17-18ला लेईंग मिळत होतं, अंडी चालू होत होती. आता 20-20 शिवाय अंडी भेटत नाही आहेत. आता का भेटत नाही आहेत, कुठे प्रॉब्लेम आहे नाही सांगता येणार. मी तर म्हणतो आता जे पण नवीन फार्मर आहेत, एकही फार्मर असा नाही की ज्याने 19-20 दरम्यान अंड त्याच्या अगोदर अंड घेतलेलं आहे, बरोबर. जे जुने फार्मर आहेत त्यांनी 16-17ला पण अंडी घेतलेली आहेत आणि 22ला प्रोडक्शन घेतलेलं आहे, म्हणजे कॉस्टिंग कंप्लीट, 22 नंतर प्रॉफिट चालू, अशी परिस्थिती त्यांनी घेतलेली आहे. पण आता एकही फार्मर असा नाही आहे की ज्यांनी 22ला प्रोडक्शन 90% घेतलेलं आहे आणि प्रॉफिट घ्यायला चालू केलेलं आहे, असं एकही नाही. आणि 25-26च्या आत तर कमर्शियल होणं तर सोडूनच द्या, 30ला कमर्शियल होतं आहे, 30व्या आठवड्याला कमर्शियल होतं आहे. त्याचं रिझन हे पण आहे बघा मित्रांनो, सांगायला असं सांगावंसं वाटतं की टाईम खूप खराब चालू आहे, गरमी खूप होते, प्रोडक्शन फीड इंटेक म्हणजे पक्षी फीड इंटेक करत नाही, त्यामुळे प्रोडक्शन कमी मिळतं आहे, वजनं येत नाहीत पक्ष्यांची, त्यामुळं कमर्शियल माल व्हायला खूप टाईम जातो आहे. आणि तुम्ही काही करा, हे लेअर बर्ड्स आहेत, बीवी, बोन्स, लोमन, हायलाईन, हे लेईंग बर्ड आहेत. हे त्यांचा इंटेक आहे ना, जेवढी क्षमता आहे, त्यांचं दिवसाचं पोट भरायचं जेवढं लागतंय ना त्याच्यापेक्षा ते जास्त खात नाही आहेत. त्यामुळं तुम्ही त्यांना किती जास्त फीड द्या, तुम्ही 120 ग्रॅमनी त्यांना फीड टाकलं तर दुसऱ्या दिवशी फीड शिल्लक राहणार आहे. ज्यांचा पक्षी मोठा आहे, बरोबर, ज्यांचा पक्षी मोठा आहे ते फीड इंटेक वाढेल असं त्यांना वाटते, पण फीडच शिल्लक राहत आहे. मग तुम्ही काय करताय, त्याला वेळ पुरत नाही असं समजून लाईट वाढवताय. लाईट वाढवली की अजून मोठे इश्यू होत आहेत, प्रोलॅप्सचा प्रॉब्लेम होतो आहे, बरोबर. प्रोडक्शन वाढतंय पण साईज वाढत नाही आहे अंड्याची साईज पक्षाचं वजन आल्याशिवाय येणार नाही आहे. पक्षाने फीड तेवढं इंटेक केल्याशिवाय, पक्षाचं वजन वाढल्याशिवाय साईज येणार नाही आहे, हे कन्फर्म आहे. त्यामुळं तुम्ही लाईट दिली, जास्त वेळ दिला, फीड संपण्यासाठी जर तुम्ही लाईट दिली
तर पक्षी खाईल आणि वजन वाढेल किंवा मोठं अंडं देईल या भ्रमात राहू नका. लाईट जर दिली तर दुष्परिणाम होतात आणि प्रोलॅप्स जर सुरू झालं तर मॉर्टॅलिटी आहे, आणि मॉर्टॅलिटी जर झाली तर ते त्या बॅचचं शेवटपर्यंतचं जे प्रॉफिट मिळायचं ते नुकसान त्या जागेवरती स्टॉप होणार आहे. तुम्ही ते पदरात पाडायचं, लॉस घ्यायचा, मॉर्टॅलिटी डिस्पोज करायची आणि विसरून जायचं. पण अनुभव आल्यानंतर परत मात्र लाईटशी खेळ करायचा नाही. माझा सल्ला राहील नवीन फार्मरशी. जुन्या फार्मरला या गोष्टी सगळ्या माहिती आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी नाही आहे ही गोष्ट, पण नवीन फार्मरसाठी हे महत्त्वाचं आहे. आता बघा, दुसरा पॉईंट असा आहे की एवढ्या 1 वर्षामध्ये काय खूप मोठा आजाराचा इश्यू असा आलेला नाही आहे. त्यामुळे नवीन फार्मर लोकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागलं नाही. आता माझ्या संपर्कात असणारे 1-2 फार्मरला आलं थोडंसं गंभीर समस्या. आता ते व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना समजणार आहे की मी त्यांच्याविषयीच बोलतो आहे. एक मित्र आहे, 10,000चा फार्म आहे, त्यांची 2,000ची मॉर्टॅलिटी झाली. जरा थोडंसं नुकसान जास्त झालं, वाईट वाटलं थोडंसं, पण आता त्याला काही करू शकत नाही, व्हायरल इन्फेक्शन आहे. पण एवढ्यात तर ऐकण्यात असं नाही की खूप मोठा इश्यू झालेला आहे. आता न्यूजला होती नवापूर परिसरामध्ये थोडासा इश्यू झालेला बर्ड फ्लूचा वगैरे, पण तसं नाही आहे. 2-2.5 वर्षापूर्वी जो साऊथमध्ये इश्यू झाला की म्हणजे आकडे तर मी ऐकू आहेत की 2 कोटी 3 कोटी लेईंग बर्ड डंप केले, तसा मोठा इश्यू आपल्या परिसराला आला नाही किंवा 2 वर्षात असा इश्यू आलेला नाही आहे. त्यामुळे बऱ्यापैकी नवीन फार्मर या लाईनमध्ये आहेत, त्यांचं स्वागत आहे. तुम्ही नक्कीच पैसे कमवाल आणि तुम्ही थोडी सावधगिरी बाळगा, सल्लामसलत करा, येणारा पैसा जपून वापरा, पुढच्या पक्षांचं नियोजन परफेक्ट ठेवा, प्लॅन बी तयार ठेवा. अडचण आल्यावर प्लॅन बी खूप महत्त्वाचा असतो. अनुभवाच्या गोष्टी आहेत. माझा प्लॅन बी तयार नव्हता, मी 30% बिझनेस माझा चालू राहिला, 70% मी मायनसमध्ये होतो. त्यासाठी सर्वांना माझी सूचना की प्लॅन बी तयार ठेवा. तसंच बघा, आपला हा वाढलेला दर, अंड्याचा रेट आता आहे 6 रुपये 15 पैसे समथिंग आहे, 6 रुपये 20 पैसे आहे. तो दर जे काय आपले ट्रेडर आहेत किंवा कस्टमर्स आहेत त्यांना तो परवडेल का नाही हे आपण सांगू शकत नाही. उद्या स्वस्त झालं मटेरियल आणि तरकारी वगैरे इतर गोष्टी स्वस्त जर झाल्या, जे काही वॉर कन्फ्लिक्ट चालू आहे ते ज्यावेळेस पण बंद होईल त्यावेळेस स्वस्त येऊ शकते. म्हणजे मे बी जर तरच्या गोष्टी आहेत त्यावेळेस, किंवा आता चालू परिस्थितीलाही आपल्या अंड्याचे दर 6 रुपये दर हा परवडेल, त्यांच्यावर किती इम्पॅक्ट पडेल, सेल होईल, हे मात्र आपल्या हातात नाही. आपल्या हातात फक्त प्रोडक्शन आहे, बस त्यावरच फोकस करायचा आहे. आणि दुसरं असं सांगायचं झालं तर थोडंसं सावध पवित्र्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन मे महिन्यात जास्त राहतं. बऱ्याच जणांचं नाही, कोणाचंच प्रोडक्शन हे त्या पटीत वाढलेलं नाही आहे ज्या पटीत त्या पक्षांनी परफॉर्मन्स द्यायचा असतो. तर त्यांनी थोडंसं पक्षाची काळजी घ्यायची, कारण एकदा टेम्परेचर कमी झालं जून महिन्यानंतर, जे पाऊस चालू झाल्यानंतर, स्कूल कॉलेजेस चालू झाल्यानंतर आपलं कन्झम्पशन वाढणार आहे, सेल वाढणार आहे. त्यामुळं रेट 100% वाढतील याची काळजी घेऊन आत्ता मॉर्टॅलिटी होणार नाही, हे महत्त्वाचं आहे बघा. हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. फीड कॉस्ट अजूनही वाढणारच आहे, त्यात काही एक्सक्यूज नाही आहे. ट्रान्सपोर्टेशन वाढलेलंच आहे आणि आजपर्यंतचा म्हणजे माझ्या कळताचा इतिहास आहे की वाढलेले रेट पुन्हा कमी होत नाही. हां, सोयाबीनचे रेट याच्यापूर्वी एकदा खूप गगनाला गेले ते, 90 रुपयाला गेले ते, त्याच्यानंतर पुन्हाही 30 रुपयापर्यंत आले होते खाली. असं होत नाही की वाढलेले रेट कमी होणार नाही, पण हा जो रेट वाढण्याचा जो इश्यू आहे आत्ताचा, हा प्रोडक्शनचा नाही आहे, हा ग्लोबल आहे. त्यामुळे हे वाढलेले रेट कमी होणार याची शक्यता थोडी कमी आहे. आपल्याकडे सोयाबीनचं गेल्या वर्षी पाऊस चांगला असल्यामुळे सोयाबीनचं प्रोडक्शन खूप चांगलं झालं होतं, तरीही आता सोयाबीन आणि सोया DOC, सोयाबीन ऑइल याचे रेट वाढलेले आहेत. त्यामुळं आपली प्रोडक्शन कॉस्ट जास्त येते. न्यूट्रिशन्सची चर्चा करून सबस्टिट्यूटचा विचार करा. सबस्टिट्यूट काय असतील, कुठले असतील ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा जसा वेळ मिळेल तसा मित्रांनो मी नक्कीच बनवून तुम्हाला सांगेल. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय याच्यात बदल करायचा, अजून काय माहितीमध्ये वाढवून सांगायचं किंवा माझं काय चुकत असेल तर मित्रांनो नक्कीच मला सूचना करा. मला तुमची सूचना मिळालेली व्हिडिओ बनवण्यासाठी खूप फायद्याची पडणार आहे. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.